कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे की चुनावी रैली। कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे ने कांग्रेस माविया उम्मीदवार विजय पाटिल के प्रचार के लिए वसई में एक अभियान बैठक की। इस मौके पर महाराष्ट्र कांग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, केरल विधानसभा नेता प्रतिपक्ष वीडी सथेसन, शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी की उपनेता संजना खाड़ी मौजूद थी। महाविकास अघाड़ी की खुली बैठक में बड़ी संख्या में महाविकास अघाड़ी के पदाधिकारी और कार्यकर्ता शामिल हुए। मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करायचंय। मल्लिकार्जुन खरगे साहेब आघाडीचा काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि देशाच्या सर्वोच्च मंदिराचे विरोधी पक्ष नेते माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। वसई विरार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करतो। देशाच्या सर्वोच्च स्थानी, देशाच्या सर्वोच्च खरगे साहेब आगे बढ़ो, खरगे साहेब आगे बढ़ो, खरगे साहब आगे बढ़ो। टाळ्यांच्या गजरात आपल्या अध्यक्षांचं स्वागत करायचं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात खरगे साहेबांचं स्वागत करायचं आहे आणि वसई विरारचा आवाज दिल्लीला पोहोचवायचा आहे। माननीय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, राज्यसभा विरोधी पक्ष नेते श्री मल्लिकार्जुन खरगे साहेब हे मंचावर विराजमान झालेले आहेत। त्यांचं वसई विरार जिल्हा काँग्रेस तर्फे तसेच महाविकास आघाडी तर्फे आम्ही सहर्ष स्वागत करतो। खरगे साहब आगे बढ़ो, खरगे साहब आगे बढ़ो। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार श्री मानव भवानी यांना विनंती करेन की त्यांनी समुदायाला संबोधित करायचे आहे। वो क्या कह रहे हैं? आपने महंगाई इतनी बढ़ाई के रखी है, आपने गैस सिलेंडर घर में देने वाली हर चीज का भाव इतना बढ़ा के रखा है, बेरोजगारी इतनी बढ़ा के रखी है कि महिलाओं को अपने मंगलसूत्र या फिर तो गिरवी रखे या फिर तो बेच के अपना घर चलाना पड़ रहा है। इसलिए इनके वाक्य इनके लिए ही सही है। और महत्वपूर्ण मैं मुद्दा बताना चाहूंगी, शिवसेनेच्या बाबतीत जे सांगतात की शिवसेना काँग्रेस बरोबर गेली म्हणजे शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, यांना आम्ही म्हणतो तो 370 हटवल्यानंतर 1800 काश्मीरी पंडितांच्या हत्या काश्मीरमध्ये झाल्या, त्याची जबाबदारी कोणाची? काश्मीरी पंडितांची आजही घर वापसी झाली नाही, त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? तुम्ही सांगताय काश्मीरमध्ये आम्ही 370 हटवलं म्हणून महाराष्ट्रात आम्हाला मतदान होईल, म्हणजे एका राज्यात तुम्ही काहीतरी केलं म्हणून तुम्हाला महाराष्ट्राची जनता मतदान करणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर महाशयानं, याच भारतातलं एक राज्य मणिपूर गेले 12 महिने ते जळताना आम्ही पाहतो आहोत। 15-15, 16-16 वर्षाच्या मुलींची नग्न धिंड काढून त्यांचे लचके तोडणारे भाजप शासित प्रदेशातले गुंडे आम्ही पाहिलेले आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला मतदान आम्ही कोणत्याही परिस्थितीत करणार नाही, हे आपण लक्षात ठेवायचंय। आपण त्या ठिकाणी काय केलं हे त्यावेळेला सांगितलं पाहिजे। महिला सुरक्षिततेसाठी माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना अत्यंत महत्त्वाचा बलात्कारांना फाशी देणारा कायदा, शक्ती कायदा, ज्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें। धन्यवाद।